₹1250, ₹1300 रुपये, ₹1300, 10, 20, 30, 40, ₹1350. व्हिडिओ लागणार आहे. 1350, 60, 1360, 70, माल 1370, 7180, 8185, 8690, 9195, 961400, 15, 7, 11, 11, 14, 15, 16, 20, 21, 25, 25 रुपये, 25 आपलेच ना, 1425 आपलेच ना. शेडगेवाडी गाव बागायतदार आणि मी आज लोणंदला कांदा घेऊन आलो आहे. आता माझे कांदे सकाळी उतरले, अजून बी आवक येते, भरपूर आवक आहे. कमीत कमीत 25 ते 30,000 क्विंटलची आवक इथं आहे. आणि आजचे बाजारभाव सरासरी 12.5 ते 14.5 ते 15 सरासरी बाजार आहेत. तर शेतकऱ्यांना तसं पाहिलं तर खर्चाच्या मानाने बाजारभाव हे कांद्याला परवडत नाहीत. एका पिशवीला एका क्विंटलला 1000 रुपये कमीत कमीत खर्च येतो. एका क्विंटलला 1000 रुपये खर्च येतो, माल लावणीपासून बी टाकण्यापर्यंत ते काढेपर्यंत. आणि त्या मानाने तसं परवडत नाही. पण सध्या आता आहे ते शेतकऱ्याला बरेच बाजार आहेत, म्हणजे बरे बाजारभाव आहेत. आणि आपल्या मार्केट कमिटीमध्ये कांदा येतो जवळजवळ भरपूर. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 1 किंवा 2 नंबरची मार्केट कमिटी आपली लोणंद आहे. आणि लोणंदचे सध्या बाजारभाव तसे बरे आहेत, आता सध्या आहेत ते बरे आहेत. आणि मग बाकी काय सांगण्यासारखे नाही. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी अशी आवक झालेली, सरासरी 30,000 पिशवी ही लोणंद मार्केट कमिटीमध्ये आलेली आहे. जननायक मकरंदाबा पाटील यांनी जो निर्णय घेतला होता की शेतकऱ्यांचा कांदा आल्यानंतर त्याचं पहिलं वजन करायचं, वजन केल्यानंतर निलाव होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची ती चिंता मिटलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं जरी निर्यातबंदी उठली नसली तरी कांद्याला सरासरी 1050 ते 1400 ते 1500 रुपये क्विंटलना दर मिळत आहे. जर केंद्र सरकारनं निर्यातबंदी उठवली तर हेच दर सरासरी 2000 रुपयापर्यंत जाईल. जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ, उपसभापती, सचिव यांच्या सर्व सहकार्यातून या मार्केट कमिटीचा दिवसेंदिवस लोणंद कांदा मार्केट एक ऊर्जित अवस्थेत येईल अशी मी आशा बाळगतो. आणि शेतकऱ्यांनी आपला माल वाळवून चांगली प्रतवारी करून जर आणला तर त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना भाव मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द